श्री स्वामी समर्थ. नमस्कार सिंह राशीच्या जातकांनो, आपल्या जीवनात काही वेळा असे क्षण येतात जेव्हा अचानक काही सत्य आपल्या समोर येते आणि त्या एका क्षणानंतर आपल्याला अनेक गोष्टींची खरी जाणीव होते. ज्योतिषशास्त्रानुसार अमावस्येचा काळ हा अशाच प्रकारच्या गूढ आणि रहस्यमय ऊर्जेचा काळ मानला जातो. विशेषतः सिंह राशीच्या लोकांसाठी ही अमावस्या काही महत्त्वाचे संकेत घेऊन येत आहे. अनेक दिवसांपासून तुमच्या आयुष्यात जे काही घडत आहे, काही नाती जी तुम्हाला खूप जवळची वाटतात, त्यामागील काही सत्य आता हळूहळू समोर येण्याची शक्यता आहे. ज्योतिषशास्त्र असे सांगते की अमावस्येनंतर काही वेळा आपल्या नात्यामध्ये असलेल्या लोकांचा खरा चेहरा, खरा स्वभाव समोर येतो. काही लोक खरोखरच आपल्या भल्यासाठी असतात, तर काही लोक फक्त परिस्थितीमुळे आपल्या आसपास असतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की अमावस्येनंतर सिंह राशीच्या जीवनात कोणते बदल घडू शकतात आणि नात्यातील कोणत्या 3 प्रकारच्या लोकांपासून सावध राहणे आवश्यक आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण आज मिळणारी ही माहिती कदाचित तुम्हाला तुमच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या नात्यांबद्दल नवीन दृष्टिकोन देऊ शकते. आजचा हा विषय खूपच गूढ, खोल आणि विचार करायला लावणार आहे, कारण जेव्हा अमावस्येची रात्र संपते आणि नव्या ऊर्जेची सुरुवात होते, तेव्हा केवळ आकाशातच नाही, तर आपल्या आयुष्यातही काही महत्त्वाचे बदल घडू लागतात. अनेक वेळा आपल्याला वाटत असतं की आपल्या आजूबाजूला असलेली प्रत्येक व्यक्ती आपलीच आहे, आपल्यासाठी उभी आहे. पण काळाच्या एका टप्प्यावर नियती आपल्याला सत्य दाखवते. अमावस्येनंतरची ही ऊर्जा विशेष मानली जाते, कारण या काळात भ्रम दूर होऊ लागतात आणि नात्यांमधील खरी रूपं समोर येऊ लागतात. काही लोक जे आत्तापर्यंत आपल्या आयुष्यात मित्र, जवळचे किंवा विश्वासू म्हणून वावरत होते, त्यांच्याबद्दल एक वेगळी जाणीव होऊ शकते. ही जाणीव सुरुवातीला देणारी असू शकते, पण आध्यात्मिक दृष्टीने पाहिली तर हीच जाणीव आपल्या आयुष्याला योग्य दिशेने नेणारी असते. त्यामुळे आज आपण त्या 3 अशा व्यक्तींबद्दल बोलणार आहोत, ज्यांचा खरा चेहरा अमावस्येनंतर स्पष्ट होऊ शकतो आणि ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील अनेक गोष्टीचं रहस्य उलगडू शकतं. ज्योतिषशास्त्र सांगतं की प्रत्येक अमावस्या ही केवळ अंधाराची रात्र नसते, तर ते आत्मपरीक्षणाची आणि सत्य समोर आणण्याची एक शक्तिशाली वेळ असते. या काळात मनातील शंका, भीती आणि संभ्रम हळूहळू दूर होऊ लागतात आणि आपल्या नात्याबद्दलची खरी जाणीव निर्माण होते. कधीकधी आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त विश्वास ठेवतो, त्या व्यक्तीच आपल्या आयुष्यात गुपचूप नकारात्मक ऊर्जा निर्माण करत असतात. त्यांची वागणूक वरून प्रेमळ दिसते, पण त्यांच्या मनात वेगळ्याच भावना दडलेल्या असतात. अमावस्येनंतरची ऊर्जा या लपलेल्या भावना उघड करण्याचं काम करते. त्यामुळे या काळात अनेकांना अचानक काही गोष्टी लक्षात येऊ लागतात. काही वागणुकीमागचं खरं कारण समजायला लागतं. तुम्हालाही कदाचित जाणवेल की काही लोकांचे शब्द आणि कृती यामध्ये खूप मोठा फरक आहे. ही जाणीव कधीकधी मनाला वेदना देणारी असते, पण ते आपल्याला जागा करण्यासाठी आवश्यक असते. सर्वप्रथम ज्याचा खरा चेहरा समोर येऊ शकतो, तो म्हणजे तो व्यक्ती जो नेहमी तुमच्या जवळ असल्याचं दाखवतो, पण मनातून तुमच्या प्रगतीचा मत्सर करतो. अशी लोकांची ओळख सुरुवातीला करणे खूप कठीण असते, कारण ते नेहमीच गोड बोलतात, तुमच्या प्रत्येक गोष्टीला पाठिंबा देत असल्यासारखं दाखवतात. पण जेव्हा तुमच्या आयुष्यात यश येऊ लागतं, तेव्हा त्यांच्या वागणुकीत सूक्ष्म बदल दिसू लागतात. ते तुमच्या प्रत्येक निर्णयावर शंका घेतात, तुमच्या यशाचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न करतात आणि तुमच्या आत्मविश्वासाला कमी करण्याचा प्रयत्न करतात. अमावस्येनंतरची ऊर्जा अशा व्यक्तीच्या खऱ्या भावना बाहेर आणू शकते. तुम्हाला जाणवू शकतं की त्यांच्या बोलण्यात नकळत टोमणे असतात, त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू खरं नसतं आणि त्यांच्या शब्दामागे वेगळीच भावना दडलेली असते. ही जाणीव झाल्यावर मनाला धक्का बसू शकतो, पण त्याच वेळी तुम्हाला समजेल की कोण खरोखर तुमच्यासाठी आहे आणि कोण फक्त तुमच्या आयुष्यात एक मुखवटा घालून फिरत होतं. दुसरी अशी व्यक्ती जी या काळात उघड होऊ शकते, ती म्हणजे ती जी तुमच्याकडून सतत काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करत असते. अशा लोकांना नात्यापेक्षा फायदा महत्त्वाचा असतो. ते तुमच्या जवळ येतात, तुमच्यावर विश्वास दाखवतात आणि हळूहळू तुमच्यावर अवलंबून राहू लागतात. सुरुवातीला तुम्हाला वाटलं की ही व्यक्ती तुमच्यावर खूप विश्वास ठेवते, पण प्रत्यक्षात ती व्यक्ती फक्त स्वतःचा स्वार्थ साधत असते. अमावस्येनंतरचा काळ तुम्हाला या गोष्टीची जाणीव करून देऊ शकतो. तुम्हाला कळू शकतं की त्या व्यक्तीचं तुमच्याशी असलेलं नातं हे केवळ गरजेनुसार होतं. जेव्हा त्यांना तुमच्याकडून काहीच मिळत नव्हतं, ते जवळ असतात,
पण जेव्हा तुम्हाला त्यांच्या आधाराची गरज असते तेव्हा ते अचानक दूर जातात. ही जाणीव खूप कठीण असू शकते, पण ती तुमच्या आत्मसन्मानासाठी अत्यंत महत्त्वाची असते. तिसरी आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे कधी-कधी अशी व्यक्तीही समोर येऊ शकते, जी बाहेरून तुमच्यावर खूप प्रेम दाखवत असते, पण आतमधून तुमच्याविषयी वेगळीच चर्चा करत असते. अशा लोकांची वागणूक खूप चतुर असते. तुमच्यासमोर तुमचं कौतुक करतात, पण इतरांसमोर तुमच्याबद्दल चुकीच्या गोष्टी सांगतात. त्यांना तुमची प्रतिमा कमी करायची असते, पण ते थेट तुमच्याशी संघर्ष करत नाहीत. अमावस्येनंतरची ऊर्जा अनेक वेळा लोकांच्या बोलण्यामागचं सत्य तुमच्यासमोर आणते. एखाद्या प्रसंगातून, एखाद्या संभाषणातून किंवा एखाद्या तिसऱ्या व्यक्तीमुळे तुम्हाला हे कळू शकतं की ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला होता, तोच व्यक्ती तुमच्या मागे वेगळे चित्र रंगवत आहे. ही गोष्ट ऐकून कोणालाही धक्का बसू शकतो, पण हीच वेळ असते जेव्हा तुम्ही स्वतःसाठी योग्य निर्णय घेऊ शकता. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर या सगळ्या गोष्टी वाईट नसतात, कारण जेव्हा खोट्या नात्यांचा पर्दाफाश होतो तेव्हा आयुष्यात खऱ्या आणि सकारात्मक नात्यांसाठी जागा निर्माण होते. अमावस्येनंतरचा काळ हा नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी खूप शक्तिशाली मानला जातो. या काळात तुम्ही शांतपणे विचार केलात तर तुम्हाला समजेल की काही लोक तुमच्या आयुष्यात केवळ एक धडा शिकवण्यासाठीच आले होते. त्यांनी दिलेल्या अनुभवांमुळे तुम्ही अधिक मजबूत बनता, अधिक जागरूक बनता आणि पुढच्या वेळी कोणावर विश्वास ठेवताना अधिक विचार करता. अनेक वेळा आपण लोकांना गमावण्याच्या भीतीने सत्याकडे दुर्लक्ष करतो. आपल्याला वाटतं की जर आपण हे नातं टिकवून ठेवलं तर कदाचित सर्व ठीक होईल, पण नियती कधी ना कधी आपल्याला त्या नात्याचं खरं स्वरूप दाखवतेच. अमावस्येनंतरची ऊर्जा ही अशा सत्यांना उघड करण्यासाठी काम करते. त्यामुळे या काळात जर तुम्हाला कोणाच्या वागण्यात बदल जाणवला, कोणाचे शब्द आणि कृती वेगळे वाटले, तर त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका. शांतपणे निरीक्षण करा आणि आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐका. कारण अनेक वेळा आपल्या मनाला आधीच कळत असतं की कोणती व्यक्ती आपल्या आयुष्यासाठी योग्य आहे आणि कोणती नाही. या काळात एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागते, ती म्हणजे प्रत्येक नातं टिकवणं हेच यश नसतं. काही वेळा काही नाती सोडून देणं हीच खरी प्रगती असते. जे लोक तुमच्या आयुष्यात नकारात्मकता निर्माण करतात, तुमच्या आत्मविश्वासाला कमी करतात किंवा तुमच्या यशामुळे अस्वस्थ होतात, अशा लोकांपासून हळूहळू दूर जाणं हेच योग्य असतं. अमावस्येनंतरची ऊर्जा तुम्हाला हीच जाणीव करून देते. ती तुम्हाला दाखवते की कोण तुमच्या आयुष्यात प्रकाश आणतं आणि कोण अंधार निर्माण करतं. आध्यात्मिक मार्गावर चालताना एक गोष्ट स्पष्ट होते, प्रत्येक अनुभव हा आत्मविकासासाठी असतो. ज्या लोकांनी तुमच्याशी चुकीचं वागलं त्यांनीही तुम्हाला एक महत्त्वाचा धडा दिला आहे. त्यांनी तुम्हाला लोकांची ओळख कशी करायची, स्वतःची किंमत कशी समजून घ्यायची आणि आपल्या सीमारेषा कशा ठरवायच्या हे शिकवलं आहे. त्यामुळे अशा अनुभवांमुळे निराश होण्याऐवजी त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा. अनेक वेळा जेव्हा अशा गोष्टी समोर येतात तेव्हा मनात राग, दुःख किंवा निराशा निर्माण होते, पण आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर क्षमा ही सर्वात मोठी शक्ती असते. क्षमा म्हणजे त्या व्यक्तीने केलेल्या चुकीचं समर्थन नाही, तर आपल्या मनाला त्या वेदनेतून मुक्त करणं आहे. जेव्हा तुम्ही क्षमा करता तेव्हा तुम्ही स्वतःला नकारात्मक भावनांपासून मुक्त करता. अमावस्येनंतरचा काळ हा नवीन सुरुवातीसाठी देखील ओळखला जातो. जसं आकाशात चंद्र पुन्हा वाढू लागतो, तसंच आपल्या आयुष्यातही सकारात्मक ऊर्जा वाढू लागते. जर काही नाती या काळात दूर झाली, काही लोकांचा खरा चेहरा समोर आला, तर त्याला शेवट म्हणू नका. त्याला एक नवीन अध्यायाची सुरुवात समजा. या काळात स्वतःवर अधिक लक्ष केंद्रित करा. आपल्या ध्येयांवर काम करा, आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवा आणि आपल्या आयुष्यात अशा लोकांना स्थान द्या जे तुमच्या आनंदात खरोखर आनंदी होतात. कारण खरी नाती तीच असतात जी तुमच्या यशात तुमच्यासोबत उभी असतात, तुमच्या कठीण काळात तुमचा आधार बनतात. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा की सत्य कधीही कायम लपून राहत नाही. योग्य वेळ आल्यावर ते स्वतः समोर येतं. अमावस्येनंतरचा हा काळ अनेकांसाठी असा क्षण घेऊन येऊ शकतो जिथे काही नात्यांचं खरं रूप स्पष्ट दिसू शकतं. कदाचित सुरुवातीला ते धक्कादायक वाटेल, पण दीर्घकाळासाठी तेच तुमच्या आयुष्यासाठी योग्य ठरेल. म्हणून या काळात घाबरू नका, निराश होऊ नका आणि कोणत्याही गोष्टीचा अतिविचार करू नका. शांतपणे परिस्थितीकडे पहा, आपल्या अंतर्मनावर विश्वास ठेवा आणि जीवन तुम्हाला जे शिकवत आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. कारण प्रत्येक अनुभव, प्रत्येक भेट आणि प्रत्येक वेगळेपण यामागे एक मोठा अर्थ दडलेला असतो. आणि मित्रांनो, जर हा संदेश तुम्हाला मनापासून पटला असेल आणि तुम्हाला वाटत असेल की अशा आध्यात्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय मार्गदर्शनामुळे जीवनात नवीन दिशा मिळते, तर अशा विचारांना आपल्या आयुष्यात स्थान द्या.
कारण जेव्हा आपण जागरूक होतो तेव्हा कोणाच्याही मुखवठ्याला ओळखणं आपल्यासाठी कठीण राहत नाही आणि तेव्हाच आपलं आयुष्य अधिक शांत, सकारात्मक आणि प्रकाशमय बनू लागतं. जर तुम्हाला हा व्हिडिओची माहिती आवडत असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा व व्हिडिओला लाईक करा. जीवनात प्रत्येक नातं आपल्याला काही ना काही शिकवून जातं. काही नाती आपल्याला आनंद देतात तर काही नाती आपल्याला अनुभव देतात. अमावस्येनंतर मिळणारे हे संकेत आपल्याला आपल्या आयुष्यातील खरे आणि खोटे लोक ओळखण्याची संधी देतात. विशेषतः सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ थोडा विचारपूर्वक निर्णय घेण्याचा असू शकतो. जर तुम्ही शांतपणे परिस्थितीकडे पाहिलं आणि योग्य निर्णय घेतला तर पुढील काळ तुमच्यासाठी अधिक सकारात्मक आणि यशस्वी ठरू शकतो. जर तुम्हाला अशाच प्रकारचे राशी भविष्य, ज्योतिष मार्गदर्शन आणि आध्यात्मिक माहिती पाहायला आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा व कमेंट बॉक्समध्ये जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा.